आता संक्रांत येते तर तिळाचे लाडू आणि वडी व्हायलाच हवी. पण अनेकदा काय होतं ना, लाडू व वडीचा बेत नेहमीच फसतो. पाक पुढे चालला जातो किंवा बनत नाही व्यवस्थित. कुठलाही पाक वगैरे न बनवता आज आपण तिळाची वडी आणि खुसखुशीत असे लाडू कसे बनवायचे ते बघूयात. तर त्यासाठी मी 2 वाट्या इतका गूळ घेतलाय. एका वाटीतला गूळ तिळाच्या वडीसाठी आणि एका वाटीतला गूळ तिळाच्या लाडूसाठी. तर आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलंय. तर कुकर आपण गॅसवरती ठेवून देऊ आणि ग्लासमध्ये हे दोन्ही गूळ जे आहे ते टाकून देऊ वेगवेगळे. म्हणजे प्रमाण जे आहे ते व्यवस्थित लक्षात राहतं. आणि ग्लासमध्ये 1-1 चमचाभर इतकं तूप टाकून द्यायचं. ग्लास जे आहे ते कुकरमध्ये ठेवून द्यायचे. त्यानंतर कुकरला झाकण लावून द्यायचं व अगदी कमी गॅसवरती 1 शिट्टी होऊन द्यायची. फुल गॅस नाही करायचा, अगदी कमी गॅसवरती 1 शिट्टी होऊन द्यायची. जोपर्यंत गूळ विरघळला जातोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करू. 1 वाटीमध्ये शेंगदाणे, 1 वाटीमध्ये तीळ घेतले. शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे, डाग पडेपर्यंत किंवा साल तडकेपर्यंत. छान असे शेंगदाणे जे आहे ते भाजले गेले. त्यानंतर त्याच कढईमध्ये तेलसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे. छान अशी तडतड आवाज येतो तीळ भाजल्यानंतर. कमी गॅसवरती भाजा, व्यवस्थित अशी तीळ जी आहे ती भाजल्या जाते. कमी गॅसवरती मी व्यवस्थित अशी तीळ जी आहे ती भाजून घेतली. त्यानंतर शेंगदाण्याचे सगळे साल जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे व अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी तीळ आपल्याला घ्यायची. तर अर्धी वाटी मी इथं सेम करून शेंगदाणे टाकले आणि अर्धी वाटी तीळ जी आहे ती टाकले व दोन्हींचं प्रमाण आपल्याला अर्ध अर्ध करायचं. म्हणजे लाडू आणि चिक्कीसाठी तुम्ही यासाठी शेंगदाणे जे आहे ते स्किपही करू शकता. त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं व त्यामध्ये हे 1 वाटी मिक्स केलेले तीळ व शेंगदाणे जे होते ते काढून घ्यायचे. मी वडीसाठी शेंगदाणे बारीक काढून घेतले होते, तुम्ही जाडसरही ठेवू शकता. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लाडूसाठी हे शेंगदाणे व तीळ जे आहे ते अगदी दरदरीत असं वाटून घेतलंय. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे जाड बारीक ठेवू शकता. आपलं लाडूचं व वडीचं मिश्रण जे आहे ते तयार आहे. आता कुकरमध्ये 1 शिट्टी झाल्यानंतर छान असा गूळ जो आहे तो वितळला गेला. कुकरमध्ये मी ग्लास जो आहे तो तसाच ठेवलाय, जेणेकरून तो ग्लास वडी थापेपर्यंत गरमच राहील. त्यानंतर या ग्लास मधला बारीक वाटण केलेलं होतं त्यामध्ये हा सगळं गूळ टाकून द्यायचा व हाताच्या मदतीने छान असं मिक्स करून घ्यायचं. एखादा डब्बा किंवा ताटाला तेल तूप लावून छान असं ग्रीस करून घ्यायचं व त्यावरती वडीचं जे मिश्रण केलेलं होतं ते यामध्ये टाकायचं व हाताच्या किंवा चमच्याच्या मदतीने जरा वेळ प्रेस करून घ्यायचं. तर मी इथे सुरुवातीला हातानेच दाबून घेतलं, त्यानंतर चमच्याने थोड्या वेळ प्रेस करून घेतलं. याने काय होतं ना, वडी जी आहे ती व्यवस्थित अशी सेट होती. त्यानंतर थोडं उचटणीने याला लेव्हल करून घेतली व 4 ते 5 मिनिटासाठी वडी जी आहे ती बाजूला सेट करून दिली. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपली तिळाची वडी तर सध्या तयार आहे. चला तर आता आपण तिळाचे लाडू बनवून घेऊ. दरदरीत असं केलेलं वाटण होतं ते यामध्ये टाकून द्यायचं. त्याच भांड्यामध्ये दुसरा जो ग्लास होता त्यामध्ये गूळ होता तो यामध्ये टाकून द्यायचा. गूळ अजूनही गरम तसा न तसा आहे. गूळ छान असा यामध्ये मिक्स करून घ्यायचा. जरा वेळ गरम लागतं. त्यानंतर थोडं कोमट झाल्यानंतर हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं. हाताने मिक्स केल्याशिवाय व्यवस्थित मिक्स होत नाही. त्यानंतर हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं व छान असे लाडू छोट्या छोट्या आकाराचे वळवून घ्यायचे. अजिबात हे लाडू कडक वगैरे होत नाही, 1 महिनाभर टिकतात. छान असे आपले लाडू जे आहे ते तयार आहे. तर इथे वडी आणि लाडू सेट झाले. अजिबात कडक न होणारे लाडू व चिक्की सुद्धा तयार आहे. अजिबातही कडक नाहीये, हाताने सुद्धा तुटल्या जात आहे. एकदम खुसखुशीत असे लाडू तयार आहे आणि चिक्की सुद्धा तितकीच खुसखुशीत झाली आहे. एकदम छान व मऊसूत अशी चिक्की आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अजिबातही तुमचे लाडू कडक होणार नाही किंवा चिक्की जी आहे ती सुद्धा कडक होणार नाही. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.